मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीतर्फे आम्ही लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना उपयुक्त असे असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो. आज मी एका क्रिटिकल आस्पेक्टवर या व्हिडिओद्वारे आपल्याशी संवाद साधू इच्छितो. बऱ्याचशा लघु आणि मध्यम उद्योजकांचा त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये बँडमास्टर झालेला असतो. म्हणजे ते दिवसभर कोऑर्डिनेशन करण्यामध्येच बिझी होतात. कारण काय, ही इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. म्हणजे काय, आता एक वॉल्ट डिस्नेचं एक वाक्य आहे. वॉल्ट डिस्नेने सांगितलं की मी माझ्या आयुष्यात सगळ्यात केलेली महत्त्वाची आणि व्हायटल गोष्ट कुठली असेल तर सगळ्या टीमला एकत्र आणलं आणि त्यांचा सगळ्यांचा फोकस हा माझ्या गोलच्या दृष्टीने वळवला. त्यांचा सगळ्यांचा फोकस तिकडे केला. एका लीडरचं काम काय असतं, तो तुमची टीम सगळी एकत्र आणणे आणि त्या टीमचा सगळा फोकस जो आहे तो ऑर्गनायझेशनचं गोल जे आहे त्यावर फोकस झाला पाहिजे, त्यावर कॉन्सन्ट्रेट झाला पाहिजे. आणि वॉल्ट डिस्ने इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बिझनेसमन. किंवा अगदी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा उदाहरण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर सगळी टीम एकत्र बांधून ठेवली आणि त्या टीमला एकच व्हिजन मिशनवर फोकस करण्यासाठी त्यांना नेहमी उद्युक्त केलं. मी सुरुवातीला जे म्हणालो की बऱ्याचशा लघु आणि मध्यम उद्योजकाचा आणि व्यापाऱ्यांचा बँडमास्टर झालेला असतो. का बरं? कारण प्रत्येक गोष्ट त्यांच्या थ्रू कोऑर्डिनेट होते किंवा प्रत्येक प्रॉब्लेम हा त्यांच्या थ्रू जातो. अकाउंटंट त्यांच्याकडे येऊन काहीतरी सांगतो, दुसऱ्या डिपार्टमेंटशी देणं घेणं असतं त्याच्याशी. मार्केटिंगवाला त्याच्या रिक्वायरमेंट ओनरला आणून देतो, सेल्सवाला आणून देतो. प्रत्येकजण ओनर थ्रू रूट करतो आणि ओनरला ती मजा वाटते. कारण त्याला असं वाटतं आय एम द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन, माझ्याशिवाय या कंपनीचं पान पण हलत नाही. आणि हे सुरुवातीला सुखावं पण असतं. माणसाला काय आवडतं? कंट्रोल आवडतं. आणि त्याच्या थ्रू जर प्रत्येक गोष्ट होत असेल तर त्याला नक्कीच आनंद वाटतो, कारण ते एक ओनरशिपचं फिलिंग आहे ना. पण हेच घातक आहे मित्रांनो, लघु आणि मध्यम उद्योजकांचं आणि व्यापाऱ्यांचं हे ओनरशिपचं क्रेविंग आणि फिलिंग हेच घातक आहे. कारण तुमच्या थ्रू जर प्रत्येक गोष्ट रूट होणार असेल, तुमची टीम जर तुमच्यावर अवलंबून असेल, प्रत्येक डिसिजन तुमच्या थ्रू होणार असेल तर तुमची कंपनी ग्रो नाही होणार. तुम्ही ग्रोथ फेजमध्ये कधीच जाऊ शकणार नाही. कारण तुम्ही असाल तर कंपनी चालेल, तुम्ही नसेल तर कंपनी चालू शकणार नाही. किंवा उलटं बघूया, तुम्हाला कंपनीमध्ये नसणं परवडणारच नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला तिथे कोऑर्डिनेट करायला हजर राहावं लागेल. आणि बरेचसे लघु आणि मध्यम उद्योजक इथेच अडकलेले आहेत. ते त्यांच्या व्यवसायामधून फ्री होणं हे त्यांच्या विचारातून पण निघून गेलेले आहेत. मी म्हणजे व्यवसाय, व्यवसाय म्हणजे मी, इतकं फिट झालेलं आहे की त्यांच्या डोक्यातून आता मी माझा व्यवसाय माझ्याशिवाय चालू शकतो हा विचार पण नाही येऊ शकत. माझी टीम माझ्याशिवाय काम करू शकते किंवा मी त्यांना काम करू देऊ शकतो हा विचार पण डोक्यात शिवत नाही. त्यामुळे ते एक्सपान्शन कॉम्प्रोमाइज करतात, वेळ कॉम्प्रोमाइज करतात, आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक नवीन अपॉर्च्युनिटी कॉम्प्रोमाइज करतात. कारण ते एकाच ठिकाणी सगळ्या कन्झ्युम झालेले असतात. आणि इतर कोणी जर हे सांगितलं किंवा हे एक्सपान्शन होऊ शकतं, यू शुड बी फ्री फ्रॉम युअर बिझनेस, हे जर सांगितलं तर ते पटत पण नाही. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांनी इतके वर्ष जो बिझनेसचा अनुभव मिळाला आहे तो त्यांना हेच सांगत असतो की यू आर युअर बिझनेस कॅनॉट रन विदाउट यू. मित्रांनो, विचार करून बघा, तुमचा व्यवसायाने तुम्हाला जर फ्री केलं नाही, तुम्हाला जर वेळ आणि पैसा मुबलक दिला नाही तर कशाला करायचा व्यवसाय? नोकरी काय वाईट होती? निदान त्यामध्ये तुम्ही घरी गेल्यानंतर यू आर फ्री. आठवड्यातनं सुट्ट्या मिळत होत्या, वर्षातनं सुट्ट्या मिळत होत्या. इथे तुम्हाला आजारी पण पडण्यासाठी सुट्टी नाही आहे. सो आर यू डुईंग बिझनेस ऑर यू आर एन्स्लेव्ड इन युअर ओन बिझनेस? हा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही नोकरी निर्माण करून स्वतःला एक कैदेत टाकण्यासाठी व्यवसाय निर्माण केलाय का? तुम्ही तुमच्याच व्यवसायात कैद झालेला आहात का? की तुम्हाला वॉल्ट डिस्नेचं प्रिन्सिपल फॉलो करायचं, वन ऑफ द मोस्ट व्हायटल थिंग आय हॅव डन इन माय लाईफ इज कोऑर्डिनेटेड एव्हरीवन अँड डायरेक्टेड देम टू वन कॉमन गोल. हे करायचं तुम्हाला. विचार करा मित्रांनो. आज आपण थांबूया इथे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.